press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. विषय कोणताही असो, हसत राहिलं पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला आणि बॉन्डलाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला कसा काढायचा हे आपण अभ्यासलेलं आहे. टुडे in this video I will teach you the new concept, that is how to represent the organic molecules in 3 dimension on plain paper or on a board. विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जे अस्तित्वामध्ये आहेत याबाबत सुरुवातीला शास्त्रज्ञांच्या मनामध्ये एक असं वाटत होतं त्यांना की ही जी काही ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असणारी आहे ती सर्व दे एक्झिस्ट इन अ 2 डायमेन्शन. 2 डायमेन्शन मध्ये ते अस्तित्वात आहेत असं त्यांना वाटायचं. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण कागदावर कार्बन स्केलेटन म्हणजे कार्बनचा जो सांगाडा आपण काढतो, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, कार्बन सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड कार्बन, असं जे काही स्ट्रक्चर काढतो त्याला कार्बन स्केलेटन किंवा त्या मॉलिक्युलचा सांगाडा असं आपण म्हणतो. हा जो कार्बन स्केलेटन असणार आहे किंवा जी स्ट्रक्चर्स असणार आहेत ती 2 डायमेन्शन्स मध्ये आहेत असं सुरुवातीला वाटत होतं. पण ऍक्च्युअली ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स दे एक्झिस्ट इन 3 डायमेन्शन आणि हे पहिल्यांदा व्हॅन टॉप लिबल या शास्त्रज्ञानं दाखवलं. म्हणजे इथं मोठं चॅलेंज आहे की ज्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स विच आर हॅव्हिंग 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दे आर रिप्रेझेंटेड ऑन प्लेन पेपर दॅट इज 2 डायमेन्शन. म्हणजे हे अवघड काम आहे. इट इज इनकन्व्हिनियंट to represent 3D molecules, that is 3-dimensional molecules in a plain paper on a board. So several or number of 2D formulas have been developed to represent the molecules having 3D structures. म्हणजे 3D molecules 3-dimensional structure जे असणारे आहे ती प्लेन पेपरवर काढणं तसं इनकन्व्हिनियंट आहे. यासाठी 2D फॉर्म्युलाज डेव्हलप करण्यात आलं की जे ही 3D स्ट्रक्चर्स असणारी आहेत ती प्लेन पेपरवर कशा पद्धतीनं काढली जातात. देर आर 4 डिफरंट मेथड्स टू रिप्रेझेंट 3D molecules on 2 dimension. First is a wedge formula, also known as a flying wedge or wedge dash formula. Second, Fisher projection or cross formula. Third one is a Newman projection formula. And fourth one is a Sawhorse or Anderon or perspective formula. So in all there are 4 ways to represent the organic molecules which are having 3 dimension on plain paper or on a board. Today in this video I will teach you the first 2 formulas, that is wedge formula and second Fisher projection formula in this video. म्हणजे या व्हिडिओ मध्ये आज आपण फक्त पहिले 2च मेथड्स पाहणार आहोत. एक वेज फॉर्म्युला आहे तर दुसरा फिशर प्रोजेक्शन किंवा क्रॉस फॉर्म्युला असणार आहे. यानंतरच्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या 2 मेथड्स आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाया आपल्याला पक्का करायचा असल्यामुळं थोडासा स्पीड आपला कमी असेल, परंतु सगळे कन्सेप्ट आपले क्लिअर होणं अपेक्षित असणार आहे. चला तर आपण सुरुवातीला वेज फॉर्म्युला कसा काढला जातो ते आपण जाणून घेऊया. 3D वेज फॉर्म्युला. इथं पहा, हा जो असणार आहे, सपोज दिस इज द प्लेन पेपर, हा
तुमचा हा कागद आहे असं गृहीत धरा आणि त्यावर हे एक स्ट्रक्चर काढलेलं आहे. आता हे जे स्ट्रक्चर दिसतंय याचं विश्लेषण, त्याचा अर्थ आपण इथं विचारात घेऊया. हा कार्बन तुम्हाला इथं दिसतोय पहा, कार्बन. हा कार्बन जो असणार आहे तो इट इज अ टेट्राहेड्रल कार्बन ॲटम. तुम्हाला माहित आहे की कार्बन हॅज 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, सो इट कॅन फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स. आणि हे जे 4 बंध आहे तो कशा पद्धतीने तयार करतो त्यामध्ये इथं आपण एक बघूया की कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. आणि टेट्राव्हॅलन्सी ते एक्सप्लेन करताना कशी एक्सप्लेन केले पहा, हे जे 4 बॉन्ड्स असणारे आहेत हे 4 बॉन्ड्स दे आर डायरेक्टेड टुवर्ड्स द 4 कॉर्नर्स ऑफ रेग्युलर टेट्राहेड्रन. म्हणजे जर समजा आपण असं केलं की हायड्रोजन आणि आय हे जे 2 ऍटम्स याला जोडलेत हे सगळे एका रेषेने सरळ रेषेने असे जोडले, आय आणि बी आर सरळ रेषेने जोडले, बी आर आणि सीएल पुन्हा जोडले, एच आणि सीएल जोडले, पुन्हा आय आणि सीएल जोडला, एच आणि बी आर जोडला, तर ते स्ट्रक्चर कसं दिसतंय पहा, हे या पद्धतीनं स्ट्रक्चर दिसतं. हे स्ट्रक्चर पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की कार्बन ॲटम इज ॲट द सेंटर and its 4 valencies they are directed towards the 4 corners of a tetrahedron. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की कार्बन हा त्या टेट्राहेड्रनच्या बॉडीमध्ये आहे and its 4 valencies are directed towards the 4 corners. आणि प्रत्येक कॉर्नरला देयर इज अ 1 atom or एक ग्रुप. आणि या स्ट्रक्चर मध्ये प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला एक हायड्रोजन दिसेल, तर एक आय दिसेल, तर एक बी आर, तर एक सीएल दिसेल. म्हणजे दीज आर डिफरंट ॲटम्स आर ग्रुप्स. हे सगळे वेगवेगळे असणारे आहेत. आणि इथं पुन्हा हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर जे असणार आहे ते कार्बनचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याला म्हटलंय टेट्राहेड्रल कार्बन ॲटम. म्हणजे कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट अँड इट हॅज टेट्राहेड्रल जॉमेट्री. ही जी टेट्राहेड्रल जॉमेट्री असणारी आहे ती कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला माहित पाहिजे की कार्बन इज ॲट द सेंटर and its 4 valencies are directed toward the 4 corners of a regular tetrahedron. आता यातला जो अँगल असणारा आहे तो 109 डिग्री 28 मिनिट्स इतका साधारण असणारा आहे. आता हा प्लेन पेपर पुन्हा एकदा पहा. हा तुमच्या हातामध्ये कागद आहे असं गृहीत धरा आणि या कागदावर तुम्हाला एका ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा की ज्याचं 3 डायमेन्शनल ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर हे 2D मध्ये तुम्हाला प्लेन पेपरवर काढायचं आहे. ते कशा पद्धतीनं काढलं जातं ते वेज फॉर्म्युला, जो वेज फॉर्म्युला आहे तो आपण विचारात घेऊया. हा कार्बन आहे, एकूण 4 बॉन्ड्स आहेत. आता हे जे 4 बॉन्ड्स असणार आहेत पैकी 2 बॉन्ड्स तुम्हाला असे दिसत आहेत पहा की दे आर इन प्लेन. म्हणजे आउट ऑफ 4 बॉन्ड्स 2 बॉन्ड्स लाय इन द प्लेन पेपर. या प्लेन पेपरवर आपल्याला पाहायला मिळतात की जे डॅश स्वरूपामध्ये किंवा नॉर्मल लाईनच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंट केलेले आहेत. म्हणजे फुल लाईन ऑर नॉर्मल लाईन काय सांगते, ही नॉर्मल लाईन किंवा फुल लाईन असणार आहे 1 आणि 2 बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे आउट ऑफ 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स 2 बॉन्ड्स लाय इन द प्लेन ऑफ द पेपर and they are represented by the full line or a normal line. म्हणजे वेज फॉर्म्युला काढताना ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक असा राहिलेल्या 2 बॉन्ड्स मध्ये तुम्हाला हा जो असणारा आहे तो ब्रोकन किंवा डॉटेड लाईन तुम्हाला दिसते पहा. सुरुवातीला मोठी लाईन आहे, नंतर हळूहळू ती कमी होत गेली. याचा अर्थ आपल्यापासून दूर तो बॉन्ड जाताना दिसतोय. त्याला ब्रोकन लाईन किंवा डॉटेड लाईन असं म्हटलं तर त्याचा अर्थ काय की बॉन्ड्स गोइंग बिलो द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे तुमच्या हातामध्ये हा जर पेपर आपण कन्सिडर केला तर कार्बन जो असणार आहे तो कार्बन इन द सेम प्लेन अँड इट्स 2 व्हॅलन्सीज ऑर 2 बॉन्ड्स लाय इन द सेम प्लेन अँड 1 इज अ बिलो द प्लेन. म्हणजे सीएल दिसतोय तो बिलो द प्लेन आहे ब्रोकन लाईन न दाखवलेला. आणि थर्ड जो पुढचा टाइप दिसतोय आपल्याला हा जर पाहिला तर सॉलिड लाईन असेल किंवा बोर्ड लाईन असेल त्याला वेज असं म्हटलेलं आहे. फ्रंट ऑर अबोव द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे एक अबोव द प्लेन ऑफ द पेपर वेज लाईन किंवा सॉलिड लाईन, 1 बिलो द प्लेन ऑफ द पेपर असणार आहे डॉटेड ऑर ब्रोकन लाईन
and two bonds lie in the same plane. So in this way, wedge formula of any organic molecule is drawn. म्हणजे या पद्धतीनं आपण 3 डायमेन्शनल मध्ये असणारं स्ट्रक्चर हे प्लेन पेपरवर 2 डायमेन्शन मध्ये आपण या पद्धतीनं काढतो किंवा काढू शकतो. पण यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी माहित असणं आवश्यक असणार आहे. आय विल रिपीट वन्स अगेन. 4 बॉन्ड्स आहेत, पैकी 2 बॉन्ड्स नॉर्मल लाईन किंवा फुल लाईनच्या स्वरूपामध्ये दाखवलेले आहेत. त्याचा अर्थ असा आहे की या बॉन्डला जोडलेले ऍटम्स किंवा ग्रुप्स हे दोन्ही बॉन्ड्स आणि त्याला जोडलेले ऍटम्स किंवा ग्रुप्स हे त्या कागदावर किंवा त्या प्लेनवर असणारे आहेत. आणि जो ब्रोकन लाईन किंवा डॉटेड लाईन आपल्याला दिसते ते बिलो द प्लेन, त्या कागदाच्या खाली गेलेला असणार आहे. आणि एक वेज किंवा सॉलिड लाईन इथं आपल्याला दिसते किंवा बोल्ड लाईन असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे अबव द प्लेन किंवा फ्रंट, ऑल्सो नोन ॲज अ ॲटॉमिक ग्रुप व्हेरी क्लोज टू द ऑब्झर्वर असंही त्याला म्हटलं जातं. या पद्धतीनं कोणत्याही दिलेल्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं 3 डायमेन्शनल वेज फॉर्म्युला हा या पद्धतीनं काढता यायला पाहिजे. इथं पहा हा प्लेन पेपर आहे आणि हेच स्ट्रक्चर आपण बॉल अँड स्टिक मॉडेलच्या स्वरूपामध्ये काढलेलं आहे. ऍटम्स ते बॉलच्या स्वरूपामध्ये असतील आणि स्टिक जे असणारे आहे ते बॉन्ड्स इथं रिप्रेझेंट केलेले आहेत. हे बॉल अँड स्टिक मॉडेल रिप्रेझेंटेशन मेथडच असणारी आहे. समजा तुम्ही इथं आहात आणि तुम्ही इकडं बघताय, बघताना तुम्हाला असं दिसेल की डाव्या बाजूला BR आहे आणि राईट साइडला देर इज अ CL. म्हणजे जो ऑब्झर्वर असणार आहे तो ऑब्झर्व करत असताना BR हा लेफ्ट साइडला दिसेल तर CL हा राईट साइडला दिसणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर या पद्धतीनं ते स्ट्रक्चर दिसतं. तुम्ही कसं पाहताय त्याच्यावर ते बरंचसं अवलंबून असणार आहे. तर या पद्धतीनं हे 3 डायमेन्शन मध्ये वेज फॉर्म्युला काढता येतो. या स्ट्रक्चरचं नाव आहे क्लोरोब्रोमो आयडो मिथेन. म्हणजे हा मिथेनच्या मिथेन म्हटलं की CH4 पैकी एक हायड्रोजन CL न, एक हायड्रोजन BR आणि एक हायड्रोजन I, त्यामुळं क्लोरोब्रोमो आयडो मिथेन हे या स्ट्रक्चरचं नाव असणार आहे. काही गोष्टी तुमच्या सरावासाठी म्हणून असतील की वेज फॉर्म्युला कसा काढला तो, समजा मिथेनचा काढायचा आहे तर तो या पद्धतीनं रिप्रेझेंट केला जाईल की कार्बन इज ऍट द सेंटर अँड इज 4 व्हॅलन्सीज, दे आर डायरेक्टेड टुवर्ड्स द 4 कॉर्नर्स. Out of 4 bonds, 2 bonds lie in the same plane, that is on the plane of the paper. So they are represented by the normal line or a full line. And remaining 2 bonds, one is shown by broken or a dotted line, which indicates the atomic groups or bond going below the plane. And one bond is represented by solid line or wedge, also known as a dash, but it is in the form of wedge or a solid line. It indicates the atomic group just above the plane of the paper or also known as a front side. म्हणजे या पद्धतीनं असणार आहे. किंवा एखादा विद्यार्थी असंही काढू शकेल, पा तो म्हणेल मी या पद्धतीनं काढतो. म्हणजे कार्बन बॉन्ड 4च आहेत, 2 बॉन्ड्स त्यापैकी इन द प्लेन तुम्हाला काढावे लागणारे आहेत, हे ठरलेलंच आहे. मग तुम्ही या बाजूने काढताय का या बाजूने, त्यातला एक बॉन्ड बिलो द प्लेन आहे आणि वेज जो दिसतोय सॉलिड तो अबोव द प्लेन असणार आहे. म्हणजे तुम्ही असं स्ट्रक्चर काढलं काय आणि असं स्ट्रक्चर काढलं काय, हे टेट्राहेड्रल कार्बनचं स्ट्रक्चर असणार आहे आणि टोटल स्ट्रक्चर हे मिथेन मॉलिक्युलचं असणार आहे. किंवा समजा तुम्हाला 2 क्लोरोब्युटेन दिलेला आहे, फॉर्म्युला पहा CH3 CHCl CH2 CH3. CH3 हा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण म्हणूया. CH3 CH आणि त्या कार्बनला Cl जोडलेला आहे म्हणून तो कंसात आपण दाखवलाय. पुढे CH2 आणि CH3 आहे. म्हणजे एक कार्बन हा दुसरा कार्बन हा तिसरा कार्बन आणि चौथा. आपल्या दृष्टीनं नंबरिंग कुणीकडे द्यायचं हा महत्वाचा भाग नाहीये. तर इथं आपल्या दृष्टीने एकूण कार्बनची संख्या किती, 4 आपल्याला विचारात घ्यायची आहे. त्यातला एक कार्बन आपण सेंटरला किंवा मध्ये दाखवणार आहोत. याचा वेज फॉर्म्युला या पद्धतीने आपल्याला काढता येईल. कार्बन 2 फुल लाईन्स किंवा
नॉर्मल लाईन्स लाई इन द प्लेन ऑफ द पेपर. त्यातला एक CH3 आणि C2H5, CH2 CH3 एकत्र आपण केले, हा C2H5, वन बिलो द प्लेन, वन अबव द प्लेन, H आणि Cl. एखादा विद्यार्थी या पद्धतीने काढू शकेल. म्हणजे हा कार्बन आहे, दोन लाईन्स फुल लाईन दाखवले, त्याचा अर्थ इन द प्लेन ऑफ द पेपर असणार आहे, वन अबव द प्लेन अँड वन बिलो द प्लेन. म्हणजे या पद्धतीनं दिलेल्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा वेज फॉर्म्युला आपल्याला काढता यायला पाहिजे. त्यासाठी ज्या ट्रिक्स किंवा ज्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत त्याचं एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला माहित आहे का बघूया. डू यू नो, आपल्याला काय माहित आहे का की दोन स्ट्रक्चर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे. हे जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ऑल द 4 व्हॅलन्सीज ऑफ कार्बन ॲटम आर सॅटिस्फाईड बाय द सेम ॲटम्स. म्हणजे या कार्बन ॲटमला जोडलेले 4 ॲटम जे असणार आहेत ते हायड्रोजन आहेत. ऑल आर आयडेंटिकल. म्हणजे हा जो कार्बन असणार आहे, या कार्बनला समजा आपण असं केलं की इथून असा प्लेन ऑफ सिमेट्री काढला, म्हणजे छेद घ्यायचा प्रयत्न केला, प्लेन ऑफ सिमेट्री काढला, तर दोन्ही मिळणाऱ्या 2 हाफ्स ऑब्टेन आर आयडेंटिकल. एक सारखंच आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्याचा असा आहे की एकाच कार्बनला 4 ॲटम्स, मग ते हायड्रोजन आहेत का आणखीन कुठले असतील, जर एकसारखे जोडले असतील तर तशा कार्बन ॲटमला सिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा अकायरल कार्बन असं म्हटलं जातं. म्हणजे कार्बन ॲटम हुज 4 व्हॅलन्सीज आर सॅटिस्फाईड बाय 4 आयडेंटिकल ॲटम्स ऑर ग्रुप्स. सच कार्बन इज कॉल्ड अ सिमेट्रिक कार्बन ॲटम ऑर अकायरल कार्बन ॲटम. हे तुम्हाला कुठं झालं नसलं तर इथून पुढे ते लक्षात ठेवायचं आहे. कारण आपण पायाभरणी करतोय ती हळूहळू भक्कम करत आपण जाणार आहोत. म्हणजे हे लक्षामध्ये आलं. आता यानंतर दुसरं स्ट्रक्चर इथलं आपण 2 क्लोरोब्युटेनचं बघूया. इथं काय दिसतंय आपण बघूया. हा कार्बन आहे, इट इज बॉन्डेड टू 1 CH3 दॅट इज मिथाइल ग्रुप, 1 C2H5 that is the ethyl group, one is a hydrogen and again Cl is a different. म्हणजे all the atoms CH3 हा C2H5 हा H आणि Cl आहे. all atoms or groups are different. म्हणजे ज्या कार्बन ॲटमला चारही ॲटम्स किंवा ग्रुप्स जे जोडलेले असणार आहेत ते जर भिन्न असतील, वेगळे असतील, तर अशा कार्बन ॲटमला काय म्हटलं जातं पहा, asymmetric carbon atom are called chiral carbon atom and represented by mark asterisk. म्हणजे असा जो कार्बन असणार आहे की त्याला असिमेट्रिक कार्बन ॲटम, कारण तुम्ही कसाही प्लेन ऑफ सिमेट्री काढलं तर मिळणारे अर्धे 2 भाग हे सारखे एकसारखे असू शकत नाहीत आणि म्हणून त्याला कायरल कार्बन हे नाव लक्षात ठेवा. कायरल कार्बन म्हणजे कार्बन ॲटम हुज 4 व्हॅलन्सीज आर सॅटिस्फाईड बाय 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स इज कॉल्ड ए कायरल कार्बन ॲटम ऑर असिमेट्रिक कार्बन ॲटम. म्हणजे 2 क्लोरोब्युटेन मध्ये हा कार्बन जो आहे तो असिमेट्रिक आहे आणि मिथेन मॉलिक्युल मध्ये हा जो कार्बन असणार आहे तो अकायरल कार्बन ॲटम असणारा आहे. आणि असिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा कायरल कार्बन ॲटम ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय मार्क ॲस्टेरिस्क. म्हणजे त्याच्यावर चांदणी काढली जाते, हे लक्षात ठेवायचं आहे. हे ऍडिशनल तुमच्या माहितीसाठी म्हणून असणार आहे की जे पुढे तुम्हाला उपयोगी येणार आहे. नाउ सेकंड फॉर्म्युला दॅट इज द 2D फॉर्म्युला आहे, परंतु 3D स्ट्रक्चर हे 2 डायमेन्शन मध्ये आपल्याला काढायचं, हे लक्षात घ्या. इथं अगोदर काय लिहिलंय ते वाचूया, त्याचा अर्थ आणि त्याप्रमाणे जाऊया. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. सेकंड इज अ फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. म्हणजे प्रोजेक्शन आपण करतो, एखाद्याकडे बोर्ड दाखवतो तशा पद्धतीने ते असणार आहे. आता बघूया. द 2 फुल लाईन्स ऑर नॉर्मल लाईन्स इन अ वेज फॉर्म्युला. आपण पाहिलंय की वेज फॉर्म्युल्यामध्ये 2 फुल लाईन्स आणि 2 किंवा 2 नॉर्मल लाईन्स आपण काढतो, आर रिटर्न ऑन व्हर्टिकल लाईन्स इन फिशर्स फॉर्म्युला. म्हणजे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढताना जर तुम्हाला वेज फॉर्म्युला माहित असेल तर ते अधिक सोपं होऊ शकतं. कारण त्या वेज फॉर्म्युल्यामध्ये ज्या
ठिकाणी दोन बॉन्ड्स हे नॉर्मल लाईननं किंवा फुल लाईननं रिप्रेझेंट केले जातात, ती व्हर्टिकल लाईन कन्सिडर केली जाते. लक्षात घ्या, ती व्हर्टिकल लाईन कन्सिडर केली जाते. आणि the other two groups are placed in the horizontal lines. म्हणजे राहिलेले जे काय, म्हणजे कार्बन जर एक कन्सिडर केला तर त्याचे 4 बॉन्ड्स असणार आहेत, पैकी 2 बॉन्ड्स इन द प्लेन असतील की ते नॉर्मल लाईन रिप्रेझेंट केले जातील. ते फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढताना व्हर्टिकल लाईन काढायची. व्हर्टिकल लाईन काढताना मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे की ती लाईन काढताना आपल्या अंडरस्टँडिंग पासून खालून ती वर अशी गेली पाहिजे. कारण त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो मी. खालून अशी वर गेलेली कशी काढली चालते, पण जर आपण खालून अशी वर काढली तर ती व्हर्टिकल लाईन काय सांगते, atoms or groups which are attached to vertical line they are going away from the observer. म्हणजे मी ऑब्झर्वर जर असेल तर माझ्यापासून जाणारे ऍटम्स, दूर जाणारे ऍटम्स किंवा ग्रुप जे असणार आहेत ते कुठं जोडले जातील तर त्या व्हर्टिकल लाईनला असणार आहेत. ते सगळं कार्बन स्केलेटन ते व्हर्टिकल लाईनला येतं. आणि राहिलेले जे काही 2 बॉन्ड्स असणार आहेत, एक वेजच्या स्वरूपामध्ये दाखवलाय सॉलिड लाईन, एक असणार आहे तो डॉटेड लाईन. तर हे जे असणार आहे ते हॉरिझॉन्टल लाईनला आपण रिप्रेझेंट करायचे आहेत आडवी. म्हणजे एक व्हर्टिकल लाईन असेल आणि दुसरी हॉरिझॉन्टल लाईन आहे, ती आडवी काढताना सुद्धा उजवीकडून डावीकडे काढायची. लक्षात घ्या, हा नियम तुम्हाला कुठं वाचलेला पाहायला मिळणार नाही. व्हर्टिकल लाईन काढताना बॉटम कडून वर काढा अशी. याचा अर्थ ऍटम्स किंवा ग्रुप्स जे उभ्या लाईनला तुम्ही दाखवणारे आहात ते तुमच्यापासून दूर जाणारे आहेत. आणि ज्यावेळी हॉरिझॉन्टल लाईन त्याला क्रॉस मध्ये काढाल त्यावेळेस ती काढताना नेहमी उजवीकडून डावीकडे काढायची असं गृहीत धरायचं. तुम्ही कसे काढा पण गृहीत धरा. त्याचा अर्थ असा आहे की atoms or groups which are attached to horizontal line they are coming towards the observer किंवा they are very close to the observer. म्हणजे ते ऑब्झर्वर कडे येणारे असतील, ते आडव्या लाईनला असतील, हॉरिझॉन्टल लाईनला असतील, उभ्या लाईनला दूर जाणारे असतील. हे व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन एवढंच त्याच्यामध्ये असणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं पुढचं वाक्य पहा, इफ द लोअर ग्रुप विथ नॉर्मल लाईन. बघा 2 नॉर्मल लाईन्स असणार आहेत, पैकी एक आपण उभी वर दाखवतो आणि एक खाली आहे. त्यापैकी जी खाली असणार आहे द लोअर ग्रुप विथ नॉर्मल लाईन इन वेज फॉर्म्युला इज बेंड टू द राईट. समजा राईट साइडला बेंड झाला असेल तो, देन द ग्रुप हेल्ड बाय द सॉलिड लाईन. म्हणजे वेज जो आपण म्हणतो सॉलिड लाईन, ती वेज लाईन जी असणारी आहे इज प्लेस्ड ऑन द राईट इन द हॉरिझॉन्टल लाईन ऑफ द फिशर्स फॉर्म्युला. म्हणजे काय ते आता अर्थ त्याचा बघूया, त्यावेळी पुन्हा आणखीन एकदा तो स्ट्रक्चर म्हणून तुम्हाला सांगेन. हे CH3 CH OH COH आहे. म्हणजे एक कार्बन CH3, दुसरा CH आणि त्याला OH जोडलाय आणि तिसरा COH असणार आहे. याचं नाव आहे लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड या स्ट्रक्चरचं नाव आहे. हे वेज फॉर्म्युला आपण इथं काढलेला आहे. हा वेज फॉर्म्युला या पद्धतीनं काढलाय. कार्बन जो असणार आहे हा कार्बन आपण विचारात घेऊया. हा कार्बन ह्या 2 नॉर्मल लाईन्स आहेत. पहा बघा इथं काय म्हटलंय, ह्या ज्या 2 लाईन्स असणार आहेत त्या फुल लाईन्स किंवा नॉर्मल लाईन्स असणार आहेत. लाईन द प्लेन द 2 फुल लाईन्स ऑर नॉर्मल लाईन्स इन द वेज फॉर्म्युला आर रिटर्न ऑन व्हर्टिकल लाईन्स. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे, ह्या ज्या 2 नॉर्मल लाईन्स असणार आहेत ती व्हर्टिकल लाईन ही फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये येईल आणि द अदर 2 ग्रुप्स आर प्लेस्ड इन द हॉरिझॉन्टल लाईन्स. म्हणजे हे जे राहिलेले जे 2 ग्रुप्स किंवा ऍटम्स असणार आहेत ते हॉरिझॉन्टल लाईन मध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत. म्हणजे या पद्धतीनं. आणि इथं म्हटलंय द लोअर ग्रुप विथ नॉर्मल लाईन, म्हणजे लोअर ग्रुप विथ नॉर्मल लाईन इन वेज फॉर्म्युला इज बेंड टू राईट. म्हणजे हा CH3 तुमच्या लक्षात घ्या, हा CH3 जो आहे तो लोअर ग्रुप असणार आहे विच इज शोन बाय द नॉर्मल लाईन अँड बेंड टू द राईट साइड. मग त्यावेळेस काय करायचं, देन द ग्रुप हेल्ड बाय द सॉलिड लाईन. म्हणजे हा जो ग्रुप असणार आहे विच इज हेल्ड बाय द सॉलिड लाईन ऑर वेज लाईन इज अ प्लेस्ड ऑन द राईट इन द हॉरिझॉन्टल लाईन ऑफ द फिशर्स फॉर्म्युला. म्हणजे इथं ही जी सॉलिड ही नॉर्मल लाईन इथं 2 दिसत आहेत पहा, आणि इथं ही सॉलिड लाईन असणार आहे. म्हणजे हा ग्रुप काय करायचा आहे तो इकडं राईट साइडला आणायचा आहे. हा यातला सगळ्यात महत्वाचा बदल या वाक्यावरनं तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हे स्ट्रक्चर डोळ्यासमोर जर असेल तर अवघड काही नाही.
ही सरळ व्हर्टिकल लाईन असेल. वेज हे दोन राहिलेले आडव्या लाईनला काढायचे आहेत. पैकी वेज जो असेल तो जिकडं लोअर ग्रुप बेंड झालेला आहे त्या दिशेला किंवा त्या बाजूला आणायचा आहे. आता याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला या पद्धतीने पहा. ही उभी जी लाईन दिसते ती व्हर्टिकल लाईन असणारी आहे. व्हर्टिकल लाईन म्हणजे फुल लाईन आपण म्हणूया. CH3 आणि COH दिसतंय का पाय. आणि राहिलेले दोन ग्रुप्स हॉरिझॉन्टल लाईनला आपण दाखवलेले आहेत. ते दाखवत असताना त्याने काय म्हटले की वेज जो सॉलिड इथं दिसतोय तो त्याची बाजू तुम्हाला बदलावी लागेल. ज्या बाजूला फुल लाईन लोअर ग्रुप हा बेंड झालाय त्या बाजूला आणायचा आहे. म्हणजे आपण इकडे आणलेला आहे. इथं जिथं लाईन ही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल क्रॉस होते तो कार्बन ऍटम कन्सिडर करायचा आहे. बरोबर आहे. व्हर्टिकल लाईन काय सांगते पहा. दिस इज द व्हर्टिकल लाईन. atoms or groups going or pointing away from the observer. म्हणजे ऑब्झर्वर पासून दूर जाणारे atoms किंवा ग्रुप्स असणारे आहेत. आणि ही जी असणारी आडवी ती हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे. त्याचा अर्थ काय समजायचा. atoms or groups coming or pointing towards the observer, towards the observer, away from the observer. या पद्धतीनं ते रिप्रेझेंटेशन या वेज फॉर्म्युला इज कन्व्हर्टेड इनटू फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. तोच आपल्याला याही पद्धतीने दाखवता येईल पहा. व्हर्टिकल लाईन जे असणारे आहे ते आपण म्हणतो ऍटम्स ऑर ग्रुप्स गोइंग अवे फ्रॉम द ऑब्झर्वर ऑर पॉइंटिंग अवे फ्रॉम द ऑब्झर्वर, म्हणजे डॉटेड लाईन न ते दाखवलेले आहेत. आणि हॉरिझॉन्टल लाईन म्हटलं ऍटम्स ऑर ग्रुप्स दे आर कमिंग ऑर पॉइंटिंग टुवर्ड्स द ऑब्झर्वर, त्यामुळे ते वेज न दाखवलेले असणारे आहेत. आणि कार्बन इज ला इन द प्लेन, तो प्लेन मध्ये असणारा आहे. हा ही इथं पहा वेज बॉन्ड्स अबव द प्लेन आणि हे डॉटेड जे दिसतंय ते बॉन्ड्स बिलो द प्लेन असणार आहे. या पद्धतीनं हा वेज फॉर्म्युला या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला काढता येतो. म्हणजे या पद्धतीनं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे किंवा काढणं गरजेचं आहे. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया. मगाच्या ऐवजी आपण आता काय केलंय पहा. हे CH3 इकडं लेफ्ट साइडला आता बेंड केलेला आहे. म्हणजे दोन फुल लाईन जे असणारे आहेत ते आता इकडे गेलेले आहेत. त्यातला लोअर ग्रुप जो नॉर्मल लाईन वेज फॉर्म्युल्यामध्ये असेल तो इकडे आलेला आहे. त्यामुळे हा OH काय करायचा आहे आपल्याला इकडं लेफ्ट साइडला शिफ्ट करायचा आहे. हा एक बदल यात करायचा आहे. म्हणजे कसं येईल पहा वेज फॉर्म्युल्यावरनं. ही सॉलिड लाईन असेल ती इकडे शिफ्ट करायची आहे. दिस इज द व्हर्टिकल लाईन CH3CCOH, CH3CCOH. हॉरिझॉन्टल लाईन पण OH ग्रुप टू द लेफ्ट साइड H आणि हा OH फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. यावरनं तुम्हाला हा वेज फॉर्म्युला काढता येईल. कारण हे जे वेज ना ऍटम्स रिप्रेझेंट केलेले असणार आहे दे आर अबव द प्लेन. हा कार्बन जो असणार आहे तो इन द प्लेन असणार आहे. हे जे असणारे आहेत ते वेज अबव द प्लेन असणारे आहेत. आणि डॉटेड लाईन जे असणारे आहेत हे दोन ते बिलो द प्लेन असणार आहे. ते ग्रुप्स किंवा ऍटम्स असे कार्बनच्या खाली जाताना आपल्याला दिसतील. अशा पद्धतीनं ती स्ट्रक्चर्स असणारी आहेत. तर हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. वेज फॉर्म्युला बघा इथं मगाचं स्ट्रक्चर आहे. लेफ्ट साइड ऑफ द ऑब्झर्वर Br, राईट साइड ऑफ द ऑब्झर्वर Cl. हे स्ट्रक्चर या पद्धतीनं काढलंय. H बघा हे नीट बघा आता. H इथं आहे, इथं I Cl Br. आता HCI फुल लाईनला जोडले त्यामुळे ती व्हर्टिकल लाईन आपण काढायची आहे. आणि व्हर्टिकल लाईनला हे दोन ऍटम्स किंवा ग्रुप्स दिसत आहेत पहा Br आणि Cl. हा Br जो असणार आहे तो फ्रंटला असणार आहे आणि Cl जो असणार आहे तो बॅकला पाठीमागच्या बाजूला असणारा आहे. तो या पद्धतीने आपण दाखवू शकतो फ्रंट आणि हा बॅक. आणि जो फ्रंटला असणार आहे तो मात्र नेहमी त्याच्या अपोजिट साइडला शिफ्ट करायचा. तो म्हणजे रोटेट Br क्लॉकवाईज, तो घड्याळाच्या काट्याप्रमाणे तो तिकडं फिरवायचा आहे. तो कसा येईल बघा आता. हा इकडे गेला त्यामुळे Br इकडे आला आणि H आणि I हे एका सरळ रेषेमध्ये उभ्या तुम्हाला पाहायला मिळतील.
म्हणजे अबोव हे दोन अबोव द प्लेन, हे दोन बिलो द प्लेन, अशा पद्धतीचा हा वेज फॉर्म्युला असेल. अँड फ्रॉम दिस वेज फॉर्म्युला वी कॅन रिप्रेझेंट द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला इन दिस वे. व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन. सिंपल वे, साधा आहे. फक्त काही गोष्टी तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. आणखीन एक उदाहरण घेऊया. थोडस कार्बनची संख्या जास्त असणार आहे, अवघड नाही, समजून घेतलं तर अवघड काहीच नाही. हे स्ट्रक्चर कुणाचं यापेक्षा 3 डायमेन्शन मध्ये बॉल अँड स्टिक मॉडेलच्या स्वरूपामध्ये आहे मित्रांनो. हा कार्बन आहे, त्याला हे 3 हायड्रोजन जोडले आहेत CH3. हा दुसरा कार्बन आहे, त्याला एक हायड्रोजन जोडलाय. हा ऑक्सिजन लाल मध्ये, त्याला हायड्रोजन जोडलाय, म्हणजे कार्बन HOH. हा पुन्हा कार्बन आहे, इकडं हायड्रोजन आहे, इकडं OH आहे. पुन्हा कार्बन आहे, इकडं ऑक्सिजन आहे, इकडं ऑक्सिजन, पुन्हा H. या स्ट्रक्चरचं ना हा CH3 CHOH CHOH COH 2,3 डायहायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ऍसिड. शक्यतो असं स्ट्रक्चर जर दिला असेल कंडेन्स फॉर्म्युला तर तो उभा असा न्यायचा पा या पद्धतीनं. म्हणजे बॉटमला येईल आणि अशी उभी जी रेष असणारी आहे ती या पद्धतीने असेल की जिथं कार्बन तुम्हाला सगळे लिहिलेले पाहायला मिळतील. बघूयात. आता इथून आपण जर सुरुवात केली तर इकडं 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 हे जे असणारे आहे ते आपण सरळ रेष आपण काढायचे आहे, व्हर्टिकल लाईन. इथं सुरुवातीला जे जोडलंय ते कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, पुन्हा OH आहे, हा OH. पुन्हा हा कार्बन आहे, हायड्रोजन आहे, हा OH आहे. पुन्हा कार्बन आहे, हा H आहे, हा OH आहे, आणि खाली हा CH3 आहे. म्हणजे या पद्धतीनं यावरनं आपण व्हर्टिकल लाईन काढलेले आहे. आता आपल्याला हे जे फ्रंटला असणारे जे ऍटम्स असणारे आहेत ते रोटेट करायचे आहेत क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि मग आपल्याला वेज फॉर्म्युला मिळेल. हा इकडं जाईल, हा इकडं जाईल, हा वेज फॉर्म्युला असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे इथं जर पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हा कार्बन आणि हा कार्बन तो इथं आपल्याला दिसतोय. हा CH3 खाली गेलेला दिसतोय म्हणून डॉटेड लाईन. हा पुन्हा ह्या कार्बन पासून हा COH खाली गेलेला दिसतोय म्हणून डॉटेड लाईन. हा जर आपण पाहिला या ऑब्झर्व्हरनं तर हा जो असणार आहे अबोव द प्लेन, हाही अबोव द प्लेन असेल. हा जर इथून पाहिला तर अबोव द प्लेन, अबोव द प्लेन. म्हणजे या पद्धतीनं हे जे हॉरिझॉन्टल लाईनचे असणारे आहेत ते अबोव द प्लेन असतील, आणि व्हर्टिकल लाईन जे असणारे आहेत दे आर गोइंग अवे फ्रॉम द ऑब्झर्व्हर, आणि त्यामुळं ते डॉटेड लाईन आपण रिप्रेझेंट केलेले आहेत. यावरून तुम्हाला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला पुन्हा काढता येतोय का बघूया. एक व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. म्हणजे CH3 उभी रेष काढली, CH3 COH. या कार्बनला OH इकडे आहे, याही कार्बनला OH इकडे आहे, इकडे याच्या इकडे याच्या, या पद्धतीनं आपण वेज फॉर्म्युल्यावरून फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढू शकतो. आणखीन एक इंटरेस्टिंग आहे, यानंतर आपण थांबणार आहोत. हे एक स्ट्रक्चर आहे, याला नंबरिंग आपण 1 2 3 4 कसंही दिलं तर काही फारसा फरक पडत नाही, कारण नॉमेनक्लेचर आपण करत नाही, नामकरण करत नाही. आपल्या सोयीसाठी म्हणून ते असणार आहेत असे नंबर दिले, आणि तुम्ही इथं आहात लक्षात घ्या, आणि तुम्ही ऑब्झर्व करताय ते कार्बन नंबर 2 वर तुम्ही फोकस करताय लक्षात घ्या. आणि कार्बन नंबर 2 कडे पाहताना तुमच्या लक्षामध्ये येईल की हा जो तुमचा राईट हँड असणार आहे, राईट हँड आपण म्हणूया उजवा हात, त्या बाजूला बरोबर BR येतोय पहा, म्हणून राईट साईडला असेल. आणि त्याच्या डाव्या बाजूला, या बघणाऱ्याच्या डाव्या बाजूला हायड्रोजन येतोय, तो लेफ्ट साईडला असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे स्ट्रक्चर तुम्ही ऑब्झर्विंग फ्रॉम द टॉप वरनं तुम्ही पाहताय, म्हणजे ऑब्झर्वर कसा बघतो त्यावरनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत जातील. हे आपण एक तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं हे स्ट्रक्चर इथं आपण पाहतोय, आणि हे पाहताना हे 3 डायमेन्शन मध्ये कसं दिसतंय पहा. बॉल अँड स्टिक मॉडेल मध्ये हा CH3 इथं आला, हा 3 नंबरचा कार्बन आपल्या दृष्टीनं CH2 आहे, हा 2 नंबरचा कार्बन पहा, हा इकडं BR वेज स्वरूपामध्ये आणि तिकडं हायड्रोजन आहे, आणि इकडं परत खाली हा CH3 तुम्हाला दिसतोय. म्हणजे याचं हुबेहूब बॉल अँड स्टिक मॉडेलमध्ये स्ट्रक्चर काढलेला आहे की जो ऑब्झर्वर पाहतो त्यावेळेस हा BR त्याच्या राईट साईडला येईल, तो हायड्रोजन त्याच्या लेफ्ट साईडला जाईल. हेच आपल्याला आता इथं काढायचं आहे वेज फॉर्म्युल्यामध्ये. बघा, हे या पद्धतीनं काढता येईल.
म्हणजे ऑब्झर्वर जो बघतो त्यावेळेस Br हा त्याच्या राईट साईडला दिसतोय आणि हायड्रोजन जो असणार आहे तो त्याच्या लेफ्ट साईडला दिसतोय. म्हणजे 2 नंबरचा कार्बन जो असणार आहे त्या कार्बन ऍटमला हे दोन्ही वर तुम्हाला दिसत आहेत पहा. म्हणजे हे अबोव द प्लेन तुम्हाला वेज फॉर्म्युल्यामध्ये दाखवावे लागतील. आणि 3 आणि 4 हे इकडं कार्बन तुम्हाला रिप्रेझेंट करावं लागतं आणि 1 नंबरचा हा CH3 असेल. ते व्हर्टिकल लाईनला तुम्हाला जोडलेले दाखवावे लागतील. म्हणजे 1 2 3 4 ही व्हर्टिकल लाईन असेल, ती उभी रेष म्हणून असणार आहे आणि आडव्या रेषेला तुम्हाला Br आणि H दाखवावा लागणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तो वेज फॉर्म्युला तुम्हाला रिप्रेझेंट करायचा आहे. आता यावरून फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा काढायचा आहे, तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढताना व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, फिनिश. ही व्हर्टिकल लाईन काढली, हॉरिझॉन्टल लाईन काढली, त्याला ऍटम कुठले जोडलेत पहा. व्हर्टिकल लाईनला 1 ला CH3 आहे, इथं क्रॉसला कार्बन आहे, इथं CH2 आहे, इथं CH3 आहे. आडव्याला Br आहे, कार्बन आणि H, फिनिश. मग इतकं ते सोपं आहे. पण यावरनं एक गंमत म्हणून बघा, हे तुम्हाला असं वाटतंय का की तुम्हीच दिसताय इथं. मस्तपैकी हात असे पसरलेले आहेत, बाहू आपल्या पसरल्यानंतर जसं दिसतं तसं, तशा पद्धतीचं स्ट्रक्चर म्हणजे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असणारा आहे. तो तुमच्या भेटीसाठी आलेला आहे. हे बघा, यू कॅन रिमेंबर दॅट फिशर प्रोजेक्शन्स लाईक यू अँड दे आर कमिंग टू गिव्ह यू ए ह्यूज विथ ओपन आर्म्स. म्हणजे आपण हात असे लांब केल्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन असणारी आहे आणि आपली बॉडी जी असणार आहे ती व्हर्टिकल लाईन असणारी आहे. अशा पद्धतीचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे इथं डायग्रामच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आठवणीत राहावं म्हणून हे काढलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्हाला ज्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलची 3 डायमेन्शन स्ट्रक्चर्स आहेत ती 2 डायमेन्शन मध्ये प्लेन पेपरवर आपल्याला कशी काढायची किंवा कशी काढली जातात, त्याची नियमावली काय आहे किंवा त्याची ट्रिक्स म्हणजे पॉइंट्स काय आहेत, की ते जर लक्षात ठेवले तर निश्चित तुम्हाला कोणतंही स्ट्रक्चर विचारलं किंवा इंटर कन्व्हर्जन विचारलं की वेजचं रूपांतर तुम्ही फिशरमध्ये कसं कराल किंवा फिशरचं वेजमध्ये कसं कराल, तर ह्या गोष्टी ठराविक माहीत असतील तर अवघड काही असणार नाही. म्हणजे या मला वाटतं हे निश्चित तुम्हाला तुमचे कन्सेप्ट हे क्लिअर झालेले असतील, यात शंका नाही. धन्यवाद.